मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक गरीब भिक्षुक रोज उपाशी पोटी लेकरांसाठी अन्नाची आस लावून स्वामी समर्थांच्या चरणी अश्रू ढाळत होता. त्याचं दुःख पाहून स्वामींनी स्वतः करुणा दाखवली. ही हृदयस्पर्शी कथा तुमचं मन नक्कीच भारावून टाकेल. शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा काय झालं, एका छोट्या गावातला एक गरीब ब्राह्मण भिक्षुक रोज गावोगावी जाऊन भिक्षा मागून आपला संसार चालवत होता. त्याच्याकडे ना घर, ना पैसा, ना जास्त नातेवाईक. फक्त हातातल्या झोळीत मिळेल तेवढं अन्न आणि ओठांवर जय जय स्वामी समर्थ हा जप. तो गरीब असला तरी स्वामी समर्थांवर त्याची अपार श्रद्धा होती. रोज तो गाणगापुरात जाऊन स्वामींच्या मठात बसायचा, भजन करायचा आणि डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करायचा. स्वामी, माझ्या पोटी उपाशी झोपणारी लेकरं आहेत. मी अपयशी झालो तरी तुम्ही त्यांच्या पोटी अन्न घाला. एकदा काय झालं, त्या ब्राह्मणाला भिक्षा मिळाली नाही. संध्याकाळ झाली, लेकरं भुकेने रडायला लागली. तो खूप हताश होऊन स्वामींच्या चरणी बसला आणि अश्रू ढाळू लागला. स्वामी, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, फक्त श्रद्धा आहे. आता तुम्हीच माझं आणि माझ्या लेकरांचं रक्षण करा. त्या क्षणी अचानक मठातला एक श्रीमंत व्यापारी आला. त्याने स्वामींना प्रार्थना केली, माझं धन असूनही मला शांती नाही. मला खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवा. स्वामी हसले आणि म्हणाले, जा, त्या भिक्षूला जेवण द्या आणि त्याच्या लेकरांना उदार मनाने मदत करा. खरी भक्ती हीच भुकेलेल्याला अन्न देणे आणि दुःखी त्याला आधार देणं. तो व्यापारी थेट त्या गरीब भिक्षूकडे गेला. त्याने भरपूर धान्य, कपडे आणि मुलांसाठी गोडधोड अन्न दिलं. गरीब भिक्षूच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याला कळलं, स्वामी समर्थ प्रत्यक्ष आले नसले तरी त्यांची करुणा व्यापाऱ्याच्या रूपाने आली आहे. त्या दिवसानंतर तो व्यापारी रोज मठात येऊन गरजू लोकांना मदत करू लागला. आणि गरीब भिक्षू त्याने आपल्या लेकरांना शिकवलं, स्वामी समर्थ केवळ मठात नाहीत, ते आपल्या अंतःकरणात आहेत. श्रद्धेने हाक मारली की ते नक्की धावून येतात. मित्रांनो, स्वामी समर्थ कधी थेट आपल्या डोळ्यांसमोर दिसत नाहीत, पण ते नेहमी आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. कधी कुणाच्या हाताने, कधी कुणाच्या रूपाने. म्हणूनच म्हणतात, जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हालाही ही कथा हृदयाला भिडली असेल तर या भक्तिमार्गावर आमच्यासोबत या. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि रोजच्या भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.